रब्बी हंगामातील पीक नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आला आहे। या संदर्भात संघटनेकडून अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। अकोला जिल्ह्यात 26 फेब्रुवारी रोजी रात्री जवळपास सर्व मंडळात अवकाळी पाऊस झाला। काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे हरभरा, गहू यासह इतर शेतपिकांचं अतोनात नुकसान झालं। शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे 72 तासाच्या आत तक्रारी नोंदवल्या होत्या। याबाबतचं सर्वेक्षण कंपनीतर्फे चुकीच्या पद्धतीनं केलं जात आहे। शेतकऱ्यांच्या समोर पंचनामा फॉर्म न भरता फॉर्म भरण्याआधी आणि शेतीची पाहणी न करता पंचनामा फॉर्मवर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केला आहे। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचं क्षेत्र न दाखवता मनमानीपणे नुकसानग्रस्त क्षेत्र दाखवल्या जात असल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आलाय। आज आम्ही जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। जे मागच्या महिन्यातनी दुसऱ्या महिन्यातनी 26 तारखेला जी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती, त्याच्यामुळे गहू आणि हरभरा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वैयक्तिक तक्रार दाखल केल्या होत्या, परंतु आता बरेच दिवसानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी हे जिल्ह्याच्या विविध भागात फिरत आहेत शेतकऱ्यांच्या शेतावर, परंतु ते सर्वे करताना शेतकऱ्यांचा फक्त ते हेच घेत आहेत, सह्या घेत आहेत कोऱ्या फॉर्मवर। कारण त्यांनी एक छापीव फॉर्म आणलेला आहे, त्या शेतकऱ्यांची तक्रार नंबर, त्याचं नाव वगैरे, परंतु त्याच्यात प्रत्यक्षरित्या त्याचं कुठलंही त्याच्यासमोर तो फॉर्म भरला जात नाही, फक्त त्याची सही घेतल्या जाते। आणि जेव्हा त्या शेतकऱ्यांना म्हटलं की बा माझं क्षेत्र किती, नुकसान किती, काय किती, तर हे दाखवलं जात नाही। हे ते म्हणतात की आम्ही ऑफिसमध्ये भरून दाखवू। वास्तविक पाहता जो इफेक्टेड एरिया आहे, म्हणजे जेवढ्याचा विमा काढला ज्या क्षेत्राचा, तो क्षेत्र पूर्ण बाधित धरायला पाहिजे, कारण हा अतिवृष्टीचा पाऊस आहे, म्हणजे अवेळी आलेला पाऊस आहे आणि गारपीट आहे।